तयार केलेलं नाहीये. मी स्क्रीन शेअर करते. माझी स्क्रीन आता पूर्ण स्क्रीन दिसत असेल. आपल्याला पहिल्यांदा एक्लिप्स सुरू करायचंय. एक्लिप्स सुरू केलंय. जर माझा स्पीड फास्ट झाला तर सांगा, मॅडम थांबा आमचं होतंय, मी थांबीन. बट इट इज एक्सपेक्टेड की तुम्ही कम्प्लीट केलं पाहिजे माझ्या बरोबर. ओके, आता इथं मला वर्कस्पेस चूज करायची आहे. दिसते, आय होप सगळ्यांना दिसत असेल. मी माझी वर्कस्पेस चूज केली आहे. तुम्ही तुमची वर्कस्पेस चूज करा. आणि मी इथं लॉन्च म्हटलंय. आय होप मी जे काही सांगते ते तुम्हाला स्क्रीनवर दिसतंय. ओके, ओपन केल्यानंतर स्क्रीन अशी दिसते. माझ्याकडे ऑलरेडी इन्स्टॉलेशन झालेलं आहे. ज्यांच्या मशीनवर इन्स्टॉलेशन झालेलं नाही त्यांच्यासाठी दाखवते. नेट चालू पाहिजे. ओके, एक्लिप्स मार्केट प्लेसला जायचंय. पहिल्या वेळेला करत असाल तर उशीर लागतो, वेळ लागतो. फर्स्ट टाइम मार्केट प्लेस घेत असाल तर वेळ लागणार आहे. ज्यांच्याकडे इन्स्टॉलेशन नाहीये त्यांच्यासाठी दाखवते. इथं यायचं, स्प्रिंग टाईप करा आणि स्प्रिंग टूल्स. आता स्प्रिंग टूल सूट. ओके, हे जे असेल माझं ऑलरेडी इन्स्टॉल्ड आहे. तुम्हाला इथं इन्स्टॉलला क्लिक करायचंय. ओके, इथं इन्स्टॉल नाऊ ज्या काही स्टेप्स आहेत ते तुम्हाला फॉलो करायचे. ओके, त्या जर तुम्ही स्टेप फॉलो करून सगळं केलं तर तुम्हाला इथं क्रिएट स्प्रिंग स्टार्टर प्रोजेक्ट असं दिसतं ऑप्शन. जर तुम्ही तसं काही केलं नसेल, ओके, तर तुम्हाला हा जो ऑप्शन आहे क्रिएट न्यू स्प्रिंग स्टार्टर प्रोजेक्ट, हा ऑप्शन दिसणार नाही. ओके, सेकंड, तुम्हाला लॉम्बॉक फाईल इन्स्टॉल डाउनलोड करायची जी आपल्याला लागणार आहे. त्याच्यासाठी
स्क्रीन यायचं, लॉम्बॉक जार डाउनलोड म्हणायचं. इथून तुम्ही ती तुमची फाईल जी आहे तुम्ही डाउनलोड करायची. डाउनलोड केल्यानंतर ज्या फोल्डर मध्ये ती फाईल आहे ओके, त्या फोल्डरला जायचं. माझ्याकडे बहुतेक इकडे मी बघते कुठे आहे. इथं आहे बघा, माझ्या ज्या फोल्डर मध्ये आहे त्या फोल्डरला जायचं. इथं कमांड प्रॉम्प्ट ओपन करायचा, जावा -jar असं रन करायचं. असं रन केल्यावर हे येतं. इथं जर तुम्ही सी ड्राईव्हर इन्स्टॉल केला असेल तर तुम्हाला इथं पाथ येतो. जर तो पाथ आला नाही तर तुम्ही तुमचा जिथं इन्स्टॉल केलाय तो पाथ घ्यायचा. तुम्हाला तुमचं इन्स्टॉलेशन माहित पाहिजे कुठं आहे. ओके, आणि मग तिथं इन्स्टॉल अपडेट म्हणायचंय. ओके, हे इन्स्टॉल अपडेट म्हटलं की मग बंद करून बाहेर यायचंय. आणि तुम्हाला कसं कळणार ते इन्स्टॉल झालंय? माईट बी काय वेळेला मशीन रिस्टार्ट लागतं. हेल्प मध्ये अबाउट एक्लिप्सला हे असं दिसतं. ओके, हे दिसलं तरच तुमचं लोमबॉक इन्स्टॉल झालं, नाही तर तुमचं लोमबॉक इन्स्टॉल झालेलं नाहीये. क्लिअर? सेटअप लक्षात आलंय काय काय करायचंय? कोणाला काही शंका असतील तर आत्ताच विचारा. जायचं पुढे. ओके, आता माझ्याकडे इथं हे मी एक्लिप्स ओपन केलंय. इथं क्रिएट न्यू स्प्रिंग स्टार्टर प्रोजेक्ट आहे, किंवा न्यू मध्ये जा. इथं आहे स्प्रिंग स्टार्टर प्रोजेक्ट. इथंही नाही दिसला तर प्रोजेक्ट मध्ये जायचं, स्प्रिंग टाईप करायचंय. इथं दिसतो स्प्रिंग स्टार्टर प्रोजेक्ट. तो तुम्हाला जिथून शक्य आहे तिथून प्रोजेक्ट तयार करायचा आहे. आता आपण कस्टमर आणि ऑर्डर ओके असे हे करतोय. कस्टमर आणि ऑर्डर अशा दोन ह्याचं करणार आहोत. तर क्रिएट न्यू स्प्रिंग स्टार्टर प्रोजेक्ट. माझ्या मते नेट स्लो झालं. ओके, आता इथं मला प्रोजेक्टचं नाव देते कस्टमर सर्व्हिस. मावेन घ्यायचंय. कॉलेजमध्ये तुम्ही असाल तर जावा व्हर्जन तुम्हाला बहुतेक 17 घ्यायचंय. मी इथं जावा 21 घेतलीये. ओके, पण कॉलेजमध्ये तुम्हाला 17 घ्यायचंय, जावा 17. ओके, इथं तुम्हाला बदलायचं असेल तर बदला. ओके, इट्स अप टू यू. तुम्हाला पॅकेजेसची नाव बदलायचे नाही बदलायचे. ओके, सो मावेन जार 21 घेतले मी. लँग्वेज जावा घेतलीये. ओके, आता इथं मला स्प्रिंग वेब प्रोजेक्ट तयार करायचा आहे. सो मी इथं टाईप करते
स्प्रिंग वेब. त्याच्यानंतर मला ओके ऑटोमॅटिक रिस्टार्ट झालं पाहिजे, माझा चेंजेस झालं की, म्हणून मी डेव टूल घेतेय. आता ह्या दोनच डिपेंडन्सी घेणार आहे मी, बाकी कुठल्याच डिपेंडन्सी घेत नाहीये. नेक्स्ट, फिनिश. ओके, माझा प्रोजेक्ट तयार झालाय. जे कोणी प्रयत्न करतात त्यांचा इथपर्यंत प्रोजेक्ट झाला असेल तर सांगा, मग आपण पुढे जाऊ. आदित्यचं झालं, बाकीच्यांचं झालं. हो मॅम झालं. ओके, आता ही आपली पहिली स्टेप आहे. ओके, आता हे रन करून बघा. फर्स्ट टाइम विचारणार आहे स्प्रिंग बूट घ्यायचंय. ओके, हे तुम्हाला असं दिसलं स्प्रिंग आणि असं रन झालं विदाउट एनी एरर, म्हणजे तुमचा कोड व्यवस्थित वर्क झालेला आहे, म्हणजे आतापर्यंत व्यवस्थित आहे. ओके, हे एवढं केलं तर तुम्हाला 2 ते 3 मार्क मिळतील प्रॅक्टिकल एक्झामला. ओके, आता आपल्याला हळूहळू हे करायचं. तर आता ह्याच्या पुढचं आहे ओके, याच्या पुढचं आहे आपल्याला वेगवेगळे फोल्डर्स बनवायचे, पॅकेज बनवायचे. प्रॉपर स्ट्रक्चर बनवणं खूप गरजेचं आहे. सो आपण जी ऍप्लिकेशन डॉट जावा फाईल आहे ती ज्या पॅकेज मध्ये आहे com.csv.cust, त्या पॅकेजला क्लिक करायचं आणि म्हणायचं न्यू पॅकेज. पहिल्यांदा बनवा कंट्रोलर. ओके, परत त्या मेन पॅकेजला क्लिक करा, परत पुढचं पॅकेज बनवा. मॉडेल किंवा एंटिटी काहीही बनवा, तुम्हाला जे योग्य वाटतं ते बनवा. त्याच्यानंतर डॉट सर्व्हिस, कंट्रोलर मॉडेल सर्व्हिस रिपॉझिटरी. ओके, सो आपण काय काय केलं ते मी इथं लिहितेय. ओपन एक्लिप्स, क्रिएट स्प्रिंग बूट स्टार्टअप प्रोजेक्ट, स्प्रिंग बूट स्टार्टअप प्रोजेक्ट केलाय. विथ काय केलंय, जावा, विथ जावा मी 21 घेतलं, यू कॅन गो फॉर 17. मावेन जार फाईल.
ओके. डिपेंडन्सीज काय घेतल्यात? डिपेंडन्सीज सुरुवातीला घेतल्यात स्प्रिंग वेब अँड डेवटूल. ओके. हे झाल्यानंतर ओके प्रोजेक्ट ओके क्लिक नेक्स्ट अँड फिनिश. ओके प्रोजेक्ट क्रिएट झाला. रन प्रोजेक्ट ॲप स्प्रिंग बूट ॲप. रन झाला. त्याच्यानंतर सक्सेसफुल रन झाला. क्रिएट फोल्डर स्ट्रक्चर बाय क्रिएटिंग व्हेरियस सब पॅकेजेस. कुठले सब पॅकेजेस तयार केले आपण? ओके. कंट्रोलर package should be in small letters. Controller, service, model and repository. हे बेसिक पॅकेज आपल्याला लागणारच आहेत एव्हरी टाइम. ओके. एवढे आपण पॅकेजेस तयार केले. ओके. इथपर्यंत झालंय सगळ्यांचं जे करतायत त्यांचं. कोणाला काही इश्यू आहे? संस्कृतीचं फक्त रिप्लाय आलाय. बाकीच्यांचं झालंय का? दियाचा आला, केतन, हर्षिका, प्रिया, समर्थ, ऋषी मुंडे, अपूर्वा, किशन, द्विज. ओके झालंय तुमचं. आता नेक्स्ट पार्ट इथपर्यंत झालंय आपलं. आता ह्या प्रत्येकामध्ये फाईल बनवायचे. सो आधी आपण कंट्रोलर मध्ये फाईल बनवूया. क्लास फाईल बनवायचे. ओके. कस्टमर कंट्रोलर. ओके. मॉडेल मध्ये फाईल बनवूया. कस्टमर क्लास नावाची बनवायचे. कस्टमर. रिपॉझिटरी मध्ये बनवूया. कस्टमर रिपॉझिटरी. आणि सर्व्हिस मध्ये बनवूया. आता आपल्याला रिपॉझिटरीचा इंटरफेस बनवायचा होता. आपण चुकून क्लास बनवलाय. आपण त्याला इंटरफेस बनवूया. कस्टमर सर्व्हिस. इथं आपण इंटरफेस करून टाकूया रिपॉझिटरी. ओके. सो आता आपण काय केलं? ऍड क्लास फाइल्स टू कंट्रोलर सर्व्हिस अँड मॉडेल पॅकेज. ऍड इंटरफेस फाइल इंटरफेस टू रिपॉझिटरी पॅकेज. Add classes to controller, service and model package, and add interface to repository package. हे एवढं केलं तुम्ही. ओके. अजून ह्याला काही आहे. ओके. पण हे एवढंच केलं. मागचं केलं आणि त्याच्या पुढचं एवढं केलं. डिपेंडन्सीज ऍड केलेल्या नाहीयेत अजून. ओके. तर तुम्हाला आतापर्यंत जेवढं केलंय त्याला 3 ते 4 मार्क मिळू शकतात फक्त.
ओके. मागासच्या ह्याला 2 ते 3 होते, आताची रेंज आहे 3 ते 4. का? अजून रिक्वायर्ड डिपेंडन्सीज घेतलेल्या नाहीयेत. ओके. अनोटेशन्स लावलेली नाहीयेत. ओके. सो आता आपल्याला काय करायचंय, आपल्याला अजून पोस्टग्रेस घ्यायचंय, डेटाबेस घ्यायचा आहे, तर आपल्याला त्या डिपेंडन्सीज पण घ्यायच्या. ओके. तर ते करायच्या आधी application.property फाईल आहे. आयदर यू कॅन गो फॉर प्रॉपर्टी फाईल और YML फाईल. तर ही जी प्रॉपर्टी फाईल आहे, सर्व्हर डॉट पोर्ट चेंज करून घ्या 8081. ओके. आता जो मी पार्ट दाखवतेय, तो पार्ट आता जो करंटली दाखवते इथून कंट्रोलर मधला, तो पार्ट एक्झाम मध्ये करायला कंपल्सरी नाहीये. तुम्हाला बेसिक रेस्ट, तुमची जी पहिली असाइनमेंट होती क्वेश्चन ए मधला पहिला पार्ट, तो करून दाखवतेय एक सिंपल म्हणून, बट इट इज नॉट पार्ट ऑफ युअर एक्झाम. ओके. ह्या कंट्रोलरला तुम्हाला रेस्ट कंट्रोलर बनवायचंय, जेणेकरून तुमच्या पोस्टमनला कळतं की हे जे तुमचं आहे, हा तुमचा कंट्रोलर आहे आणि इथं तुम्ही सगळे एपीआयस घेणार आहात. आपण एक सिंपल एपीआय लिहिलाय, इथं गेट मॅपिंग केलंय, त्याच्यामुळे त्याला कळतं हा गेट एपीआय आहे. ग्रीटिंग्स फ्रॉम नेम घेतलंय. ओके. इथं जर बघितलं डेवटूलमुळे हे ऑटोमॅटिक होतंय. तर आता मी रन करून सुद्धा माझी 8081 घेतलेली नाहीये. मी application.properties मध्ये काय लिहिलंय, 8081 घेतलंय, पण अजूनही माझा 8080 दिसतंय, अजून चेंज झालेला नाहीये. बघूया आपण काय करायचं. आपण एकदा रन करून बघूया. त्यांनी 8081 घेतलेलं आहे बघा, त्याच्यामुळे आता आपलं 8081 घेतलेला आहे. हा बेसिक कोड आहे, हा तुम्हाला एक्झाम मध्ये विचारला तरच करायचा आहे, नाही तर करायचा नाही. इथपर्यंत झालंय. आता हात कमी आलेत, कमी लोकांचं झालंय मगासपेक्षा. मगाशी जास्त लोकांचे थम्स होते. ओके. आता हे आपल्याला रन करून बघायचंय. आपण हा रन केलाय, आता हे चेक करायचंय. पोस्टमनला जाऊ शकता,
पोस्टमन ओपन करते मी. गेट http:// मी 8081 दिले 8081. त्याच्यानंतर इथं कस्ट दिलंय. सो /कस्ट. त्याच्यानंतर इथं काहीही दिलेलं नाहीये. ओके, त्याच्यामुळे काहीही घ्यायचं नाही, एवढंच सेंड करायचं. गेट रिक्वेस्ट आहे हे बघा. आता नल आलं, ग्रीटिंग्स फ्रॉम नल. कारण का मी इथं पॅरामीटर्स पाठवला नाहीये. इथं मी काय पाठवलंच नाही, इथं मी काहीतरी पाठवायला पाहिजे ना. तर आता राहू दे आपल्याला ते. आता मी इथं काय पाठवलेलंच नव्हतं, त्याच्यामुळे ते आलंच नाहीये. ओके, मी चेंज केला आणि इथं रन केलं. आपण पॅरामीटर पाठवलं असतं तर ते झालं असतं, आपण काय पाठवलंच नाही. रिपीट. सो आपला हा पहिला गेट एपीआय रन झाला. ओके, सो आता हा जो आहे तो आपण काय एक्झाम मध्ये विचारत नाही शक्यतो. त्याच्यामुळे आता आपल्याला पुढचं एपीआय लिहायचं असेल तर आपल्याला मॉडेल क्लास लागेल. ओके, त्याच्यासाठी आपल्याला अजून काही डिपेंडन्सीज लागणार आहेत. तर त्याआधी डिपेंडन्सीज ऍड करून घेऊया. ओके, मॅम पोस्टमन एकदा डिस्प्ले करा ना. केलं. दिसतंय आता? हो, मी ती लिंक टाकते मेसेज मध्ये. प्रोव्हाइडेड तुम्ही सुद्धा पोर्ट 8081 ला टाकली असेल तर. झालं की सांगा, मग आपण पुढे जाऊ. झालं, कंटिन्यू करायचं पुढे. करायचं का कंटिन्यू? ओके, सो आता इथं कस्टमर सर्व्हिसला क्लिक करायचं, स्प्रिंगला जायचं, ऍड स्टार्टर्स म्हणायचं. ज्यांना येतंय त्यांनी सुरुवातीलाच, त्यांना जर कळलं की आपल्याला काय काय डिपेंडन्सीज लागणार आहेत तर ते सुरुवातीलाच प्रोजेक्ट तयार करताना सगळ्या डिपेंडन्सीज टाकू शकतात. पण ज्यांना गॅरंटी नाहीये आपल्याला येतंय नाही येतंय काय लागतंय, त्यांच्यासाठी हे स्टेप बाय स्टेप आहे. पोस्टग्रेस एसक्यूएल एआयचं घ्यायचं नाहीये, एसक्यूएलचं पोस्टग्रेस एसक्यूएल ड्रायव्हर घ्यायचंय. एआयला पोस्टग्रेस एमएल आलेलं आहे ते घ्यायचं नाहीये. लॉम्बॉक, जेपीए. लॉम्बॉक, स्प्रिंग डेटा, जेपीए आणि पोस्टग्रेस एसक्यूएल या 3 डिपेंडन्सीज आता ऍड करायच्या आहेत. नेक्स्ट म्हणायचंय. नेक्स्ट म्हटल्यावर हेल्प आणि pom.xml एवढंच चेंज करायचंय. सोर्स मध्ये चेंज म्हणू नका,
नाही तर तुमची ऍप्लिकेशन डॉट प्रॉपर्टीज और वॉट एव्हर द YML फाईल ह्या फाईल रिप्लेस होतील. ओके, ओव्हरराईट होतील. फिनिश करा. वेळ लागतोय, थोडा वेळ द्या त्याला. तुम्हाला हवा असेल तर नंतर मी शेअर करेन. झालं इथपर्यंत. ओके, आता जर तुम्ही रन केला प्रोग्राम, आता जर तुम्ही रन केलं तर तुम्हाला काही बेसिक एरर्स येणार आहेत. ओके, हे बघा अशा एरर्स आलेत. तर ह्या एरर्स तुमचं काही चुकलं म्हणून आलेल्या नाहीयेत. तर तुम्ही JPA ऍड केलंय आणि तुम्ही डेटाबेस रिलेटेड सेटिंग्स काही केलेली नाहीत, त्याच्यासाठी ह्या एरर्स आलेल्या आहेत. ओके, ह्या एरर्स म्हणजे तुमचं काही चुकलंय म्हणून आलेलं नाहीये, तुमचं काहीतरी लिहायचं राहिलंय म्हणून ही एरर आलेली आहे. सो JPA वगैरे लिहिलं की तुम्हाला लगेच ऍप्लिकेशन डॉट प्रॉपर्टी फाईल मध्ये सगळं सेटिंग्स करावे लागतात. ओके, माझं जर काय राहिलं, एक मिनिट, एकच मिनिट, माझं जर ID नॉट रिस्पॉन्डिंग आलाय. लोकल होस्ट 5432/ आता तुम्हाला इथं तुमच्या डेटाबेसचं नाव द्यायचंय. आपण तर अजून डेटाबेस तयारच केला नाहीये. सो तुमच्या डेटाबेसला जायचंय. ओके, कॉलेजमध्ये तुम्हाला तुमच्या इथं तुम्हाला कॉलेजमध्ये डेटाबेस तयार असणार आहे तुमच्या नावाचा. तुम्हाला जर एक्झाम 5 असेल तर एक्झाम 5 ने डेटाबेस तयार असणार आहे. ओके, तुम्हाला डेटाबेस तयार करावा लागणार नाहीये कॉलेजमध्ये, लक्षात ठेवा.
सो इथं डेटाबेसचं नाव लिहायचंय. कॉलेजच्या मशीनवर असाल तर तुमचं स्वतःचा युजर नेम लिहायचंय. लक्षात ठेवा, कॉलेजच्या मशीनवर असाल तर तुमचा स्वतःचा युजर नेम लिहायचंय. URL आहे का URI? काय एकदा चेक करा. डेटा सोर्स डॉट URL काहीतरी स्पेलिंग चुकलं होतं माझं, कारण का जर स्पेलिंग वगैरे चुकलं तर येलो लाईन येते तिथं. युजर नेम हे तुमचं, मी इथं पोस्टग्रेस लिहिते, तुमचं युजर नेम हे ऑलवेज तुमचं एक्झामचं नाव असणार आहे, एक्झाम. आणि कॉलेजमध्ये जेव्हा तुम्ही कराल, तुम्ही जेव्हा PSQL कराल तेव्हा PSQL अँड युअर युजर नेम द्यायचंय. एक्झाम 5 किंवा एक्झाम 4 तर तुम्ही ते प्रॉपर कनेक्ट व्हाल. जर तुम्ही चुकीचं कनेक्ट झाला तर डेटाबेस वर्क होणार नाही. ओके. आणि इथं पण तुम्हाला तुमचंच नाव द्यायचंय, एक्झाम 4. डेटाबेस पण सेम, नाव पण सेम. पासवर्ड तुम्हाला कॉलेजच्या मशीनवर द्यायचं नाहीये. पासवर्ड मध्ये ही लाईनच लिहायची नाही. इनफॅक्ट तुम्ही, कळलं का? म्हणजे पासवर्ड लिहून एमटी वगैरे ठेवायचा प्रकार करायचाच नाहीये. ही लाईन लिहायचीच नाहीये. तुमच्या इथे ही लाईनच नसेल, फक्त 2 लाईनी असतील. लक्षात येत आहे कॉलेजच्या मशीनवर काय काय चेंजेस करायचे ते? आता आपल्याला लिहायचंय. बोल अर्जुन आंबेकर, काय झालं? अर्जुन, ओके. त्याच्यानंतर तुम्हाला स्प्रिंग डॉट JPA हायबरनेट DLL ऑटो अपडेट करायचंय. म्हणजे तुमचा अपडेट केल्यामुळे आपण जो काही क्लास मध्ये लिहू क्लास, तो तुमचा मॅप होईल. आणि नुसता मॅप होणार नाही तर दरवेळेला क्रिएट नाही होणार. चेंजेस असतील तर तो अपडेट होईल. JPA.SQL शो ट्रू. तुम्हाला SQL क्वेरीज दिसतील. सो हे एवढे सेटिंग्स तुम्हाला करायचे. आणि तुम्हाला इंटेलिजन्स आहे त्याच्यामुळे तुम्हाला काही फार फक्त लक्षात ठेवायचंय. इंटेलिजन्स असल्यामुळे इथं माझं एक्स्ट्रा झालं डबल. एवढं जेव्हा कराल तेव्हा तुम्हाला 4 ते 5 मार्क मिळणार आहेत. आणि आता रन केल्यावर एरर आलेली नाहीये. तुम्हाला वरती कुठेतरी क्रिएट टेबल वगैरे दिसत नाही. आपल्याकडे अजून आपण क्लासच लिहिलेला नाही, त्याच्यामुळे क्रिएट टेबल वगैरे कमांड दिसणार नाही. पण मगासारखी एरर येणार नाहीये. आता रन होणार आहे तुमचं व्यवस्थित. तुमचं झालं असेल तर आपण पुढे जाऊ. मी प्रत्येक गोष्ट चार्टवर टाकणार नाहीये. चार्टवर टाकलं की तुम्ही कॉपी पेस्ट करून ते पेस्ट कराल, त्याला अर्थ न राहणार. तुम्ही स्वतः केलं पाहिजे ते. इथपर्यंत झालं असेल तर आता आपण पुढे जायचंय. जायचं पुढे का थांबायचंय? 2 मिनिटं हवेत लिहायला. नाही, नेसेसरी नाहीये. पण त्यांनी आपल्याला बॅकग्राऊंडला काय होतं ते कळतं. आपल्या क्वेरी चुकतायत का? एक प्रकारे इट हेल्प्स अस फॉर डिबगिंग. त्याच्यामुळे नाही लिहिलं तरी चालणार आहे. पण तुम्हाला डिबगला तर हेल्पफुल ठरतं नंतरच्या ह्याला.
आपली क्वेरी काय आलीये, आपलं बरोबर झालंय का, चुकतंय का. ओके, आता कस्टमरला जायचंय आणि इथं तुम्हालाही दाखवतोय कस्टमर मध्ये आपल्याला आयडी नेम आणि ईमेल घ्यायचंय. आयडी नेम आणि ईमेल तुम्हालाही दिसत असेल. आयडी नेम आणि ईमेल घ्यायचंय कस्टमर मध्ये. तो कस्टमर क्लास घ्यायचाय. ऑलवेज रॅपर क्लास वापरायला सांगितलेत मी तुम्हाला पहिल्यापासून. तो गो फॉर रॅपर क्लास. पुढे दोन इश्यू येत नाही. हा आपला सिंपल क्लास तयार झालाय, पोजो क्लास. आता जेव्हा ह्याला तुम्ही @entity कराल, ओके, आणि इथं @id कराल, तेव्हा हा तुमचा क्लास बॅकग्राऊंडला मॅप होणार आहे आणि टेबल तयार होणार आहे. जोपर्यंत तुम्ही एंटिटी आणि आयडी करत नाही तोपर्यंत तो मॅप होणार नाही. इथं बघा, शो एसक्यूएल दाखवल्यामुळे टेबल तयार झाले बघा. दिसते का तयार झालेले टेबल. ही क्रिएट टेबल. आता मला जरा तुम्हाला चेंजेस दाखवायचे म्हणून मी तात्पुरते इथं क्रिएट करते. म्हणजे एव्हरी टाइम तो नवीन तयार करेल, कारण का मला काही चेंजेस दाखवायचे, तुम्हाला कोड दाखवायचा आहे. एक मिनिट. माझं जरा एक्लिप्स गणलंय, थांबा जरा. ओके, आता ह्याच्या पुढचं जे आहे ते तुम्हाला स्लीप मध्ये एवढं कंपल्सरी आहे, पण आता ह्याच्या पुढचं तुम्हाला स्लीप मध्ये विचारलं असेल तर करायचंय. स्लीप मध्ये काय बोललं नसेल तर नाही केलं तरी चालणार आहे, पण हे डिपेंड्स ऑन युअर क्वेश्चन, की तुम्हाला क्वेश्चन मध्ये काय काय विचारलंय. आता आपण इथं जो आयडी ही प्रायमरी की झाली आहे बाय डिफॉल्ट. ओके, पण तिथं आपल्याला ऑटो इन्क्रीमेंट वगैरे ठेवायचे का, त्याच्यासाठी इथं आहे जनरेटेड व्हॅल्यू नावाचं. हे जनरेटेड व्हॅल्यू. ओके, आतमध्ये म्हणायचं स्ट्रॅटेजी इक्वल टू जनरेशन टाइप डॉट. ऑटो आहे, आयडेंटिटी आहे, सिक्वेन्स आहे, युआयडी आहे, टेबल आहे. काय घ्यायचे. ऑटो म्हटलं तर ते ऑटोमॅटिक जनरेट होईल. अगेन ही लाईन तुमच्यावर डिपेंड आहे. ओके, तुम्ही काय करायचं त्याच्यावर डिपेंड आहे, तुम्हाला कसं हवंय त्याच्यावर आहे, कंपल्सरी नाही. क्वेश्चन मध्ये विचारला असेल की आयडी शुड बी ऑटो जनरेटेड तर ऑटो इन्क्रीमेंटेड पाहिजे तरच ते होणार आहे, नसेल तर नाही. हे सगळं तुमच्यावर क्वेश्चनवर डिपेंड आहे. ओके, आता मला ह्याच्यानंतर
कॉलमची नावं मला हवी ती ठेवायची असतील. ओके. आता नेम आहे, आयडी आहे. मला जर कॉलमचं नाव बदलायचं असेल, नलेबल आहे नाही ठेवायचं असेल, तर मी कसं करू शकते बघा. आता मी हे नेम नावासाठी करते @ कॉलम ब्रॅकेटमध्ये. मला जर दुसरं नाव ठेवायचं असेल तर मी नाव सांगू शकते त्याला. इथं नुसतं नेम म्हटलं, मला हवं असेल कस्टमर नेम. मला हे फील्ड कंपल्सरी हवं असेल, आता ते आपण ईमेलला करूया. @ कॉलम नेम कस्ट ईमेल. मला असं हवं असेल तरी मी करू शकते. कस्ट ईमेल मला कंपल्सरी पाहिजे. नलेबल फॉल्स म्हणजे ते नल असू शकणार नाही. नलेबल फॉल्स म्हणजे काय, नल नसणार आहे ते. ओके. मेल तुमचा नल नसणार आहे. आणि जर तुम्हाला इथं युनिक हवं असेल, ओके, मेलला, तर युनिक इक्वल टू ट्रू. म्हणजे तुम्ही मेल आयडी रिपीट टाकू शकत नाही. आणि मला लेंथ, आता लेंथ हे मी कस्टमर नेमला टाकते. जर मला कस्टमर नेमला लेंथ टाकायची असेल, व्हॅरकॅर आपण टेबल तयार करताना, लेंथ इक्वल टू 50. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला स्पेसिफाय केल्या असतील तरच द्यायच्यात, लक्षात ठेवा. म्हणून मी परत परत सांगते. आणि इथं बघा, क्रिएट टेबल आयडी नाव आले बघा, कस्टमर नेम आले बघा, कस्ट _ नेम, व्हॅरकॅर 50, ईमेल व्हॅरकॅर 255, नॉट नल, युनिक. हे आपण न टाकता सगळं आलेलं आहे. आता तुम्ही म्हणाल इथं ईमेल जो आहे किंवा नेम आहे ते कस्ट _ आले, कारण का इथं हे आपण कॅपिटल केले. आपण जर इथं हे कॅपिटल नाही केलं तर ते परत रन होईल. तुम्ही जर कॅपिटल केलं तर बघा, आता कॅपिटल नाही केलं तर ते एका लाईन मध्ये विदाउट स्पेस येतोय, विदाउट _ येतोय. ओके. व्हॅरकॅर 50, नॉट नल हे आपण इथं टाकल्यामुळे आलेलं आहे. त्याच्यानंतर मला टेबलचं नाव बदलायचं असेल, मला आय डोंट वॉन्ट टेबल नेम ॲज अ कस्टमर, टेबल नेम इक्वल टू TBL कस्टमर. इथं आले बघा, क्रिएट TBL कस्टमर केलं बघा. परत कॅपिटल C असल्यामुळे त्यांनी _ घेतला. मला नकोय कॅपिटल C, स्मॉल c करणार मी. कोडिंग कन्व्हेन्शन कसं वापरताय त्याच्यावर तुमचं नाव चेंज होतात. ड्रॉप टेबल टाकतोय, सिक्वेन्स तयार करतोय आणि इथं बघा कस्टमर आलं टेबल. लक्षात येत आहे. इथं मी आयडेंटिटी पण करू शकते. मला जसं हवं तसं मी तयार करू शकते. प्रत्येक वेळेला हे चेंजेस नवीन होत आहेत कारण का मी इथं फॉर अ टाइम बिंग क्रिएट म्हटलंय. क्वेश्चन काय असतील तर विचारा. मॅम रन केलं ते एरर येतो JDBC वाला. काय एरर येतोय? JDBCचा एरर येतोय. तू application.propertyला अपडेटच्या ऐवजी क्रिएट केलं का? नाही. ते कर ना क्रिएट, कारण का आपण एवढ्या वेळेला चेंजेस करतोय ना, तो कन्फ्युज होतो टेबल्सच्या ह्याच्यात. म्हणून तर
जेव्हा असं ट्रायल अँड एरर चालतं तेव्हा क्रिएट करायचं आणि एकदा फायनल टेबल झालं की मग अपडेट कर. एकदा क्रिएट कर आणि चेंज करून बघ. कारण का आधी आयडी घेतलं, ऑटो घेतलं, आता आयडेंटिटी घेतलं, त्याला तो प्रॉब्लेमॅटिक होता तो. नाही नंतर झालं ऍप्लिकेशन डॉट प्रॉपर्टीची फाईल दाखवता का? हा दाखवते. आता हे मी एवढे सगळे केलेत म्हणून ते दिसते मला. आता बाकी ते ड्रॉप करायला पाहिजेत. मी सगळे ड्रॉप करते. पासवर्ड मग सगळं गणतंय यार. ओके, तुमचा आत्ता तुम्हाला रन म्हणजे काय, तुमचा आत्ता आपण काय कोडच केलेला नाही, आपण अजून फक्त बेसिक मध्ये सेटिंग करतोय. आता बघा माझे काहीच रिलेशन्स नाहीये. आता मी हे जर रन केलं तर माझे तयार होते. आता आपण काही कोड केलेलं नसताना आपलं टेबल तयार होणं हेच बेसिक आहे आणि इथं काही एरर न येणं. एवढं केलं तुम्ही तर तुम्हाला 5 ते 6 मार्क मिळणार आहेत. मी फिक्स मार्क का सांगत नाही, तुमचं बाकीचं स्ट्रक्चर आहे नाहीये, काय केलंय काय नाही केलंय. आता बघा टेबल तयार झालंय. आणि इथं तुम्हाला जनरेटेड डिफॉल्ट बाय आयडेंटिटी, नॉट नल, हे सगळं आपण जे युनिक कन्स्ट्रेंट आपण जे टाकले ते सगळे इथं आलेत बघा कन्स्ट्रेंट. इथपर्यंत झालंय सगळ्यांचं. तुम्हाला जर मी इथं असं म्हटलं रिस्पॉन्स एंटिटी, बघा आता हे बऱ्याच जणांनी प्रॅक्टिकलला केलेलं आहे. निहारिका केलंयस ना तू हे? हो केली का मॅम. निहारिका? नाही मॅम, केलं. हे तुम्ही प्रॅक्टिकलला केलंय बरोबर आहे? हो. ऍड कस्टमर. आता आपल्याला इथं कस्टमर ऍड करायचंय. ओके, पण आता हे सगळं करायच्या आधी ओके आपण बाकीची सेटिंग्स करायचीत आपल्याला. इथं सर्व्हिसला जायचं, सर्व्हिस अनोटेशन लिहायचं,
JPA ला जायचं, रिपॉझिटरी म्हणायचं, इथं एक्सटेन्स JPA रिपॉझिटरी कस्टमर आणि इथं आयडी. हे केल्याशिवाय त्याला कळणार नाही की आपला क्लास काय आहे, आपला आयडी काय आहे. मग हे आधी करून घ्यायचं. तुमचं झालं की सांगा मला, मला थम्सनी कळणार नाही, मला सांगा, तोपर्यंत मी फाईल अपडेट करते. येस, इट इज अलाउड. अलाउड आहे, कारण का नेट असंही सुरू असणार आहे. फक्त तुम्हाला ते जमलं पाहिजे स्प्रिंग मधून प्रोजेक्ट तयार करून इकडे लोड करायला. जायचंय पुढे का अजून तुम्ही करताय? ओके. आता हे सगळे झाल्यानंतर आपल्याला आता इथं ऑब्जेक्ट तयार करायचे. ओके, तर आपला फ्लो कसा असणार आहे लक्षात घ्या. आता आपला फ्लो असा असणार आहे, कंट्रोलर वरून सर्व्हिस आणि सर्व्हिस वरून रिपॉझिटरी. ओके, सो आता आपल्याला कंट्रोलर मध्ये सर्व्हिसचं ऑब्जेक्ट लागणार आहे. सो इथं मी डिपेंडन्सी इंजेक्शन करायचं आपल्याला. इथं डिपेंडन्सी इंजेक्शन मी फील्ड लेवलचं करते. तुम्हाला जर सांगितलं, ओके, डिपेंडन्सी इंजेक्शन आहे, डिपेंडन्सी इंजेक्शन फील्ड लेवल कन्स्ट्रक्टर लेवल अँड सेटर. ओके, ह्या कुठल्याही लेवलला डिपेंडन्सी इंजेक्शन येऊ शकतं. तुम्हाला जे विचारलं असेल ते तुम्ही करायचंय. ओके, आता मी कुठलं केलंय, आता जे डिपेंडन्सी इंजेक्शन आहे ते फील्ड लेवलचं आहे. आणि इन वर्स्ट केस तुम्हाला कन्स्ट्रक्टर लेवल सेटर लेवलचं नाही जमलं, ओके, तुम्हाला सांगितलंय करायला पण तुम्हाला जमलं नाही, तर यू कॅन गो फॉर फील्ड लेवल. काय ते असतील तर तुमचे थोडेसे मार्क कट होतील, पण अख्खा प्रोग्राम होणार नाही किंवा प्रॉब्लेम येण्यापेक्षा दॅट इज बेटर. आता इथं आपण म्हणायचंय कस्ट सर्व्हिस डॉट, तुम्ही नाव वेगळं लिहू शकता, पण आपण हे का असं लिहितोय, आपल्याला सोपं जावं म्हणून तर आपण असं लिहितोय. कंपल्सरी नाही की ही नावं सेम पाहिजेत, पण आपल्याला ते ट्रॅकिंगला सोपं जातं. पोस्ट मॅपिंग ऍड. ओके, म्हणून तर आपण असं सेम लिहितोय. आता इथं ह्या रेड ह्याच्यावर न्यायचं, इथं क्रिएट मेथड म्हणायचं, तो ऑटोमॅटिकली ती जी मेथड आहे ती क्रिएट करतो. आता मला सांग निहारिका, हा मॅम.
इथं मी असं लिहून चालणार आहे का मला रिस्पॉन्स एंटिटी रिटर्न करते म्हणल्यावर काय वेगळं लिहायचंय? ऍक्च्युली सगळ्यांनीच केलंय. कोणी मला सांगू शकतं हे असं इथं लिहून चालणार आहे का मला सर्व्हिस मध्ये? बोला. असाइनमेंट केल्यात ना? चेक करून घेतल्यात ना? आता इथं कसं लिहिणार? कोण सांगते मला? इथं काय कॉल करायचं? कस्ट रिपॉझिटरी डॉट सेव्ह सी डॉट काय लिहायचं पुढे? मी एवढंच केलं तर मी हे रिटर्न करू शकणार आहे का? रिटर्न कसं करायचं? कसं रिटर्न करणार? मी शिकवलेलं नाहीये पण सगळ्यांनी माझ्या माहितीनुसार असाइनमेंट मध्ये वापरलेलं आहे. हे आपण करतो आणि आपण हा ओबीजे रिटर्न करतो पण आता आपल्याला ओबीजे रिटर्न नाही करायचंय. मी जर इथं रिटर्न ओबीजे म्हटलं तर एरर येते मला. तर बघा तुमचा इंटेलिजन्स किती स्मार्ट आहे. तो मला म्हणतोय चेंज टाईप ऑफ ओबीजे टू रिस्पॉन्स एंटिटी कस्टमर. मग मी इथं म्हणू शकते का रिटर्न न्यू असं जर मी म्हंटल तर हा वेगळा ऑब्जेक्ट जाईल. तर मला ओबीजे पास करायचंय. असं जर मी केलं ओके तर काय होतंय? नाही. मग आपण कसं रिटर्न करणार सांगा मला? हाऊ विल बी रिटर्न इट? सांगा फास्ट. मला नाही येत. तुम्ही सगळ्यांनी केलेलं आहे. ज्या ज्या लोकांनी असाइनमेंट मध्ये असं करून चेक करून घेतलं त्या सगळ्यांनी सांगायचंय. अपूर्वा च्या आधी रिक्वेस्ट बॉडी टाकून रिटर्न मध्ये सर्व्हिस डॉट ऍड कस्टमर पण हे इथं करायचंय का? सर्व्हिस मध्ये करायचं का कंट्रोलला करायचं? कंट्रोलर मध्ये. मग हे मगासपासून बोलायला पाहिजे ना मॅडम इथं नका करू. मी तुमची वाट बघते तुम्ही काय म्हणताय. तुम्ही रिटर्न ऑब्जेक्ट केला बरोबर आहे.
हो. आता कंट्रोलला येणार. इथं तुम्हाला मॅप झाला पाहिजे, म्हणून मॅप झाला म्हणून काय करायला लागतं, मला मॅप होत नाही तर माझं ऑब्जेक्ट, मला इथं रिक्वेस्ट बॉडी लिहावं लागतं, बरोबर आहे. आता मला इथं कस्टमरचा ऑब्जेक्ट मिळाला. आता मला रिटर्न करायचं. आता सांगा मी रिटर्न कसं करणार. निहारिका सांग आता काय लिहिणार. हे मी घेतेय कारण का तुम्हाला एक्झाम मध्ये असं विचारलं जाऊ शकतं म्हणून मुद्दामून घेतेय. कारण का मी हे त्याच्यामध्ये विचारलं होतं असाइनमेंट मध्ये, आणि तुम्ही कुठलाही क्वेश्चन करणार कसं तुम्ही एक्झाम मध्ये. नोट डाऊन करून ठेवा कसं करणार आहात ते. रिस्पॉन्स एंटिटी डॉट ओके ओबीजे तुम्हाला सांगितलं ना हे सगळं करायला. आणि इथं तुम्ही अजून कंडिशन टाकू शकता. इफ ओबीजे नॉट इक्वल टू नल एल्स. येतंय का लक्षात. निहारिका कसं केलं एक्झाम ह्याला असाइनमेंटला. असंच केलंय. मग सांगता का नाही आलं. तू रिस्पॉन्स एंटिटीच्या ऐवजी काय म्हणाली माहितीये ना मगाशी. रिक्वेस्ट बॉडी. हा कळलं. लिहून झालं असेल तर सांगा मला, आपण पुढचं घेऊया. इथं आपण फक्त रिव्हिजन घेतोय. मी इथं कुठल्याही प्रकारे कोणालाही स्लिप मध्ये काय असेल कसं असेल काही सांगणार नाहीये. म्हणजे ज्यांना कोणाला असं वाटतंय की मॅडम काहीतरी सांगतील देतील हिंट, असं काही होणार नाहीये. इट इज अ रिव्हिजन ऑफ प्रॅक्टिकल, नथिंग एल्स. म्हणायचं. आणि हा आपल्याला ऑब्जेक्ट पास करायचा आहे कसचा. आपण जेसनचा ऑब्जेक्ट पास करणार, रिक्वेस्ट बॉडीला तो कळणार, आणि रिक्वेस्ट बॉडी तो जेसनचा ऑब्जेक्ट आपल्या कस्टमर मध्ये कन्वर्ट करणार आहे. सो बॉडी मध्ये जायचं, इथं नन असतं, रॉ ला जायचं, टेक्स्ट असतं, जेसनला जायचं, आणि इथं आपला ऑब्जेक्ट लिहायचा. ऑब्जेक्ट लिहिताना इथं जे आहेत आपले नावं, ती नावं लिहायची. आयडी. आता आयडी आपण ऑटो जनरेट करायला म्हटलंय तेव्हा आयडी लिहायचं नाही. नेम. आता आपण बघूया आपण कस्टमर नेम वापरायचं का ईमेल वापरायचंय. कस्टमर नेम का नेम. ओके. ईमेल. ओके. आयडी ऑटो जनरेट होणार आहे. आता इथं सेंड म्हणूया. एरर आली.
काय एरर आली बघा, खाली या. नॉट प्रॉपर्टी और रेफरन्स नल ट्रान्झिएंट व्हॅल्यू. ओके, ईमेल. ओके, त्याला ईमेल कळलं नाही, आपण कस्ट ईमेल वापरून बघूया. आता एरर आली आहे. नॉट नल प्रॉपर्टी रेफरन्सेस अ नल ऑल ट्रान्झिएंट व्हॅल्यू फॉर एंटिटी. का बरं? नॉट नलच म्हटलंय ना, मग दिले ना आपण. आता तात्पुरतं नलेबल फॉल्स काढून टाकूया वर्किंग साठी. आता वेगळी एरर आली. could not execute statement null value in column first email of relation violate not null constraint. ओके, एकदा इथं या, एकदा इथं क्रिएट म्हणा. डेटाबेस मध्ये जाऊन जर चेंजेस करायचे नसतील तुम्हाला तर तुम्ही इथं क्रिएट म्हणून ते करू शकता. ओके, तुमचं हायबरनेट काळजी घेईल त्याची काय करायचं ते, आणि लगेच इथं अपडेट करा. आणि इथं पोस्टला जाऊन बघा आता काय होतं. आता तो ब्लँक आलाय बघा. ओके, ओके आलाय आणि ब्लँक आलाय. जाऊन बघा, इकडे जाऊन /d सिलेक्ट स्टार फ्रॉम TBL कस्टमर. ब्लँक केलंय. का बरं ब्लँक केलंय सांगा मला. ब्लँक का गेले सांगा. डेटाबेस मध्ये गेले पण ब्लँक गेले, सगळं व्हॅल्यूज ब्लँक गेले. मिनिंग काय त्याचा? मिनिंग काय ब्लँक गेले म्हणजे आपण गेटर सेटर लिहायला विसरलोय, म्हणजे आपल्याला काय लिहायचंय. आपण गेटर सेटर लिहिल्या नाहीत म्हणजे आपल्याला काय लिहायचंय, काय अनोटेशन राहिलंय आपलं. बोला, कुठलं अनोटेशन राहिलंय आपलं लिहायचं. एक्झॅक्टली, आपल्याला इथं काय लिहायला पाहिजे, @डेटा, जे आपलं गेटर सेटर करतो. आपण डेटा लिहायला विसरलो, त्याच्यामुळे इथं वर्क झालं पण डेटाबेस मध्ये काही गेलं नाही. आता आलं बघा. आता मी परत सेंड करतेय, तर एरर आली का, तर ईमेल माझा युनिक आहे. ईमेल माझा युनिक आहे ईमेल, तर तो ईमेलला प्रॉब्लेम देतोय. ओके, मी परत तेच करायचा प्रयत्न केला तर मला ईमेलला प्रॉब्लेम देतोय का, तर माझा ईमेल काय केलं मी, युनिक केलंय. आता मी परत एकदा इथं क्रिएट करतेय. लेवल फॉल्स. अपडेट केलं, गेलं बघा. मगाशी तो नलेबल फॉल्सला एरर का देत होता, आपलं डेटा नव्हतं, त्यामुळे गेटर सेटर होत नव्हतं. गेटर सेटर होत नव्हतं म्हणून जीमेल ईमेल आयडी तुमचा ब्लँक जात होता, म्हणून त्याने एरर दिलं. मेल आयडी शुड नॉट बी डुप्लिकेट, त्याला युनिक म्हटलंय.
त्याच्यामुळे तुम्हाला ते मेल आयडी वेगळा द्यावा लागणार आहे प्रत्येक वेळेला. डेटाबेस मध्ये सगळं जातं इकडून बघा. इकडे या, चेक करा. डेटाबेस मध्ये सगळं आलंय. इथं आपण नेम आणि ईमेलच म्हटलंय, जरी आपण इथं कॉलम नेम्स कस्ट नेम आणि कस्ट ईमेल म्हटलं असलं तरी. आता मी ऍड केलंय. आता मी इथं म्हणते पब्लिक रिस्पॉन्स एंटिटी लिस्ट ऑफ कस्टमर गेट कस्टमर्स. एस म्हटलंय म्हणजे मला सगळे घ्यायचे. गेट मॅपिंग ऍड म्हटलंय, इथं मी गेट म्हटलं. कट सर्व्हिस डॉट गेट कस्टमर्स. इथं काय करणार आपण, इथं आपल्याला जर लिस्ट रिटर्न करायची असेल, ओके, कस्ट रिपॉझिटरी डॉट फाइंड ऑल. आपल्याला काहीच करायचं नाही, वन लाईनचा कोड आहे फाइंड ऑल. आणि मग इथं आलं, डायरेक्ट टाकू शकतो. झालं, इथपर्यंत जमतंय. कोड दाखवायचंय कुठला, जर इंटरॅक्टिव्ह करणार नसेल तुम्ही पुढची लेक्चर्स घेणार नाहीये, मी एकटी बडबडणार नाही. मी इथं स्टॉप करेन, तुमचं तुम्ही करा मग पुढे. अपडेटला आपल्याला काहीतरी अपडेट करायचं असणार आहे. ओके, आयदर आपण नाव अपडेट करू शकतो किंवा ईमेल आयडी अपडेट करू शकतो किंवा मी अख्खा ऑब्जेक्ट पण अपडेटला देऊ शकते. ओके, सो आपण असं म्हणूया, आपण अख्खा ऑब्जेक्ट घेतोय. सो @
रिक्वेस्ट बॉडी, कस्टमर सी, ओके. सो कस्टमर अपडेट करायला जातील. आता इथं आलो, इथं आपल्याला काय करायचंय आता, आपल्याकडे कस्टमर ओबीजे इक्वल टू कस्ट रिपॉझिटरी. ओके, आपल्याकडे डायरेक्ट अपडेट नावाची मेथड नाहीये. सो आपण काय करायचं, फाइंड बाय आयडी करायचं. ओके, फाइंड बाय आयडी ऑप्शनल वापरायचं नसेल तर इथं गेट म्हणायचं. फाइंड बाय आयडीला सी डॉट गेट आयडी. तो काय रिटर्न करणार आहे आपल्याला, सी डॉट गेट आयडी ऑप्शनल रिटर्न करतो. डॉट गेट. ओके, डॉट गेट केलं की तो ऑप्शनल लिहायची गरज पडत नाही. सो आता आपल्याला हा ऑब्जेक्ट मिळालाय. आपण आयडी तर चेंज नाही करू शकत, पण आपल्याला ईमेल आयडी आणि काय चेंज करायचंय, नेम. सो आपण असं म्हणायचं, ओबीजे डॉट सेट नेम इक्वल टू जो आपण पाठवलाय त्याचं गेट नेम. ओबीजे डॉट सेट ईमेल, हा आपण मिळवलेला आयडी आहे, आयडी सेम ठेवतोय आणि आपण त्याचे ईमेल आणि नेम चेंज करतोय. आणि शेवटी म्हणायचं कस्ट रिपॉझिटरी डॉट सेव्ह ओबीजे. ओबीजे सेव्ह करायचं. ओके, आपण सिंपल अपडेट बघतोय. नंतर आपण आयडी घेऊन घेणार, मग आपण इनपुट घेऊ शकतो, पण आपल्याला काय करायचं नाही, सिंपल अपडेट. अपडेटला ते झालं की कंट्रोलरला यायचं. रिस्पॉन्स डायरेक्ट पण मी कॉल करू शकते. हे तुम्हाला हेवी होत असेल तर नाही करत डायरेक्ट कॉल. एल्स आधी ऑब्जेक्ट घेऊन तो हे करण्यापेक्षा डायरेक्ट कॉल केला. ओके, आता इथं अगेन नवीन जायचं, नवीन ह्याच्यात जायचं. इथं काय आपण लिहिलंय, अपडेट म्हटलंय. इथं काय घ्यायचं, पुट घ्यायचं, बॉडीमध्ये यायचं, रॉ टेक्स्टच्या ऐवजी जेसन. आपल्याला जर परत लिहायचं नसेल तर हे आपलं आउटपुट आलेलं आहे, यातलं एक कॉपी पेस्ट करा. अपडेटला आपल्याला लक्षात घ्या आयडी पण द्यायचा आहे. आयडी 4 आहे. आता मी इथं आयडीला डीडी, अजून एक डीडी ऍड केला. नेमला आणि ह्याला काय केलं, अजून एक डीडी ऍड केला आणि सेंड म्हटलं. तर तो मला आता काय म्हणतोय बघा, नॉट फाउंड म्हणाला. काय नॉट फाउंड म्हणाले बघूया आपण. अपडेट, ओके, माझं हे सेव्ह नाही झालेलं. तो म्हणतो स्टॅटिक रिसोर्स नॉट फाउंड म्हणतो. इसमें नहीं गलत है। सो एकदा मी हे स्टॉप करून होय पुन्हा का? रन करते. ठीक आहे, लाइट बिल में रूम में लागे मैं 3 साल के एग्रीमेंट मशीन्सवर लागतो म्हणून तर मी इथं लिहिलंय. इथला जो पॅटर्न आहे तो आपण नंतर चेंज करूया.
हा आयडी जो लिहिलाय पाथ पॅरम ब्रॅकेट हा 17 वर बऱ्याचदा लागतो म्हणून आपण लिहिलेला आहे. इथं तुमच्याकडे आयडी आहे. आपल्याला 2 प्रकारे इथं हे करता येतो किंवा इथं डिलीट बाय आयडी पण आहे. तुम्ही सगळे पण डिलीट करू शकता. ऑल डिलीट पण करू शकता, डिलीट ऑलनी. ओके, किंवा डिलीट काही एक लिमिटेड आहे तर तुम्ही लिस्ट दिली, तुमच्याकडे 10 आहेत त्यातले 4 डिलीट करायचे, तुम्ही लिस्ट देऊन पण करू शकता. सो इथं डिलीट बाय आयडी आहे आणि डिलीट पण आहे. डिलीटला तुम्हाला काय द्यावं लागेल, ऑब्जेक्ट पास करावा लागेल. तुम्ही डिलीट बाय आयडी म्हणतेय. ओके, तो तुम्हाला वॉइड रिटर्न करतो. तुम्हाला काय करतो, वॉइड रिटर्न करतो डिलीट बाय आयडी. सो इथं तुम्ही वॉइड म्हणू शकता, रिटर्न करायची गरज नाहीये. आणि इकडे स्ट्रिंग म्हणू शकता. रिस्पॉन्स एंटिटी डॉट ओके. चार नंबर तर मी डिलीट केला. अगेन एरर आली, बघू काय एरर आली. गिवन आयडी मस्ट नॉट बी नल. गिवन आयडी आपला नल कुठे आहे, 1 करा. मॅप होत नाही म्हणजे तो इथं मॅप होत नाहीये. इथं आयडी बहुतेक मॅप होत नाहीये. लेट्स चेक. पाथ पॅराम देतो का पाथ व्हेरिएबल देतो? काय देतो आपण इथं? कस्टमर झाला, पाथ व्हेरिएबल देतो. आणि इथं बघितलं तर 4 नंबरचा कस्टमर डिलीट झाला. पाथ व्हेरिएबल देतो मी, तिथं पाथ पॅराम लिहिलं होतं त्याच्यामुळे तो मॅप होत नव्हता. इथं आपण ऑब्जेक्ट पण पाठवून अख्खा ऑब्जेक्ट पण डिलीट करू शकतो.
खाना खा रहा हूँ। अच्छा गलत है क्या? 26चा कोड दाखवते. रामनवमी तो है, रामनवमी आहे ना. हाँ वही. हो. कुछ नाही द्यायचं. क्या बनाएगा? कुछ नाही द्यायचं. सो प्रत्येक बताओ. जो एपीआय आहे पुट पोस्ट डिलीट तो मॅक्झिमम 2 ते 3 मार्काला असेल. आलं लक्षात? शादी लागत आहे. मॅक्झिमम. सो तुम्हाला एक अख्खी मायक्रो सर्व्हिस विथ ऑल कड ऑपरेशन्स 12 मार्काला येऊ शकते मॅक्झिमम. 12 ते 14 मार्काला एक अख्खं कड ऑपरेशन येऊ शकतं. शादी लागे का? ओके. सो तर 2 क्वेश्चन असतील, जर 2 वेगवेगळे असे आले तर 2 वेगवेगळे 12 मार्काला असं येऊ शकतं. कारण का तुम्ही जर बघितलं असेल तर एक लाईनचे कोड आहेत अपडेट सोडलं तर. पुट अपडेट त्याच्यामुळे फार जास्त मार्काला येणार नाही. मॅक्झिमम 14 मार्काला क्वेश्चन येऊ शकतो हा. पण आपण नुसतं एवढं नाही घेणार आहे. आपण फक्त गेट इम्प्लिमेंट करायला लावणार आणि गेटचं पुढचं वेब क्लायंट वापरून, फिंग क्लायंट वापरून, हे वापरून असं आणि ते असे आपण ते मार्कर घेणार आहोत. लक्षात येते आपल्याला काय करायचंय. बऱ्यापैकी मोस्ट ऑफ द स्लिप मध्ये एकच क्वेश्चन असेल जो स्टार्ट टू एंड करायचा असेल आणि काही स्लिप अशा असतील जिथं तुम्हाला हे सगळं फक्त एपीआय करायचे, कुठंही इंटर प्रोसेस कम्युनिकेशन करायचं नाहीये. अशा काही स्लिप असतील आणि काही स्लिप मध्ये तिथं वेगवेगळे 2 क्वेश्चन असतील, 2 क्लासेस असतील वेगळे, अकाउंट आणि ट्रान्झॅक्शन, कस्टमर आणि ऑर्डर, डिपार्टमेंट आणि एम्प्लॉई. ओके. बाकीच्या ठिकाणी एकच असेल कुठलं तरी तुम्हाला ते दोन्ही करायचंय पण फक्त दोन्हीचं गेट करायचंय. ओके. आणि मग त्याला फिन क्लायंट वापरायचंय किंवा मग त्याला युरेका सर्व्हर वापरायचंय असं असेल. लक्षात येते कसं असेल ते स्लिपचं पॅटर्न. आणि 2 वेगळे प्रोजेक्ट असणार आहेत त्याच्यामुळे जे बेसिक 6 ते 7 मार्क आहेत ते दोन्हीकडे असणार आहेत. 2 प्रोजेक्ट केल्यावर 6-7 मार्क मिळणार म्हणजे तिथंच तुमचे 12 ते 13 मार्क होतात आणि पुढच्या याला पुढचे मार्क. त्याच्यामुळे कुठलाही असू दे तुम्हाला नुसते कार्ड ऑपरेशन करायला सांगितलं नुसते तुम्हाला फक्त बेसिक जमलं तरी तुम्ही पास होऊ शकता. पण दोन्ही प्रोजेक्टचं करायचं बेसिक. त्याच्यामुळे पासिंग इज नॉट एन इश्यू. फक्त बेस प्रोजेक्ट तयार करता आला पाहिजे सगळा. ठीक आहे. मी थांबते आता.